हम एक गौशाला में हैं और गौशाला में एक छोटा बछड़ा है, एक बड़ी गाय है और एक कल्पना दीदी है जो गाय की बहुत सेवा करती है। हम तो यहाँ पे खाली आज दर्शन के लिए आए हैं, तर तुम्ही सांगा म्हणजे तुम्ही कसं रोज काय करता? सकाळी आंघोळ रोज घालता त्यांना? हो, आंघोळ घालतो. आणि दोघंही पण मग गायचं दूध पण काढता? दूध पण काढतो. केव्हा केव्हा काढता? 7 वाजता, संध्याकाळी 5 वाजता. संध्याकाळी 5 वाजता आणि सकाळी 7 वाजता. हां. तर मग दरवेळेस त्यांचं दूध द्यायचं प्रमाण वेगळं वेगळं असतं का? हां. आता सध्या किती दूध देते या? आता थोडं द्यायला लागतं. थोडे जाते आता 1 लिटर. 1 लिटर जाते आणि मग हे रोजचं साफसफाई करतात. हां. आणि मग इथे जे शेण होतं त्याचं काय करता तुम्ही? गायचं शेणाचं काय करता? तर आपलं शेणखत शेत करतं आणि शेत केलं की ते इथे या शेताला घालतात. तिकडे फिरवून दाखवून ते गोल शेत की ते शेणखताचा उपयोग शेणखत टाकून ते सगळे पालेभाजी, पालक, मेथी, हा सगळं. लाल माठ हे सगळं शेण त्याच्यासाठी वापरतात. आणि गोमूत्राचा काही विशेष वेगळा वापर नाही. हां. गोमूत्र भाजी बिजीला कीड लागते ना जेव्हा हा, एखाद्या फवारणी. ह्याला झाडाला त्याला वेलीला फवारणी टाकतात हा. म्हणजे फवारणीसाठी आहे. हा. काय म्हणतात त्याला? पेस्टिसाइड. हो 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 तेच त्याच्यासाठी आमचं हे घेवड्याच्या वेलाची पानं सगळी पांढरी झाली होती, डाग पडले होते. इकडे करणार. तर आम्ही काय केलं, त्याचं प्रमाण आहे गोमूत्राचं, एकाला 10 पट पाणी घालायचं आणि तो स्प्रे करायला सांगितला. आता एवढा घेवडा येतो दररोज, भरपूर भाजी होते त्याची. हा. खूप छान. म्हणजे मला- गायचं शेण उपयोगी आहे, गोमूत्र उपयोगी आहे, हो आणि गोऱ्या पण करतात, गोऱ्या त्याची धुरी करतात, केलेल्या आहेत. गोऱ्या केलेल्या आहेत. आणि संध्याकाळी डास येतात तेव्हा ते हो, प्रकाश जरा गोऱ्या घेऊन या. डासासाठी हा किंवा इथे माशा येतात. वाळवून ठेवलेल्या आहे बघा गोऱ्या. उन्हाळ्या स्पेशली जेव्हा खूप डास होतात तेव्हा खूप हा उपयोगी येतात त्याच्यासाठी ते. धूप आणि गोऱ्या असं एकत्र. हा. तो घेऊन येत आहे गोऱ्या. खूप छान. बाल तुम्ही झालं, दोघे प्रकाश छान बाल. काम करतात. काम ते काम आहे आणि त्याच्याबरोबर एक गोसेवा होते. म्हणजे आपण डायरेक्टली श्रीकृष्णाची सेवा करतो असं आहे बघा. या गाईच्या गोऱ्याच्या त्यांनी सांगितलंय त्याचा पण उपयोग होतो दूर करून सगळे कीटक किडे दूर हा, करण्यासाठी. हा, बरोबर. खूप छान. मला इथे येऊन आणि तुमचं काम बघून खूप छान वाटलं. तर मी आता जय श्रीकृष्ण गौशालाचं हे आमचं सगळं ज्ञान प्राप्त करणं झालंय. मला स्वतःही करायची खूप इच्छा आहे, पण आज फक्त पहिल्यांदा व्हिजिट देऊन फक्त माहिती करून घेतली आहे. जय श्रीकृष्ण.